ओके, दलालला किती आहे? 1 भाग आणि राजाला किती आहे? 1 भाग. म्हणजे 1 अधिक 1 किती झाले? 1 अधिक 1 किती? 2. बरोबर आहे? लक्षात येते? तुम्हाला मी मागे सांगितलं ही 1 भाकरी. ओके, ही 1 भाकरी. आता ही 1 भाकरी दोघांना वाटायची. रेशो किती आहे? एकास 1. म्हणजे एकास 1 रेशो मध्ये वाटायचे. म्हणजे 1 अधिक 1 किती? 2. म्हणजे ह्या भाकरीचे किती भाग करावे लागणार? 2 भाग करावे लागणार. तेव्हा 1 भाग याला, 1 भाग याला. क्लिअर? बरोबर आहे? त्याच्यासाठी आपण टोटल करतो त्याची. ओके, आपल्याला किती भाग करायचे? त्यांनी रेशो तर देऊन टाकला एकास 1 प्रमाणे. इक्वल रेशो म्हणजे 1:1. म्हणजेच आपल्याकडे किती झाले? 1 अधिक 1 2. म्हणजे 2 भाग केले तरच आपण 1 भाग दलालला देऊ आणि 1 भाग राजाला देऊ. बरोबर आहे? लक्षात येते? तर तसंच 1 भाकरी म्हणजे काय म्हणणार आहे आपण? 35,000 32,572. मग दलाल नेट प्रॉफिट इक्वल टू 32,572 गुणिले 1 भागिले 2. आधी भागाकार करून घ्यायचा. ओके, आणि राजा नेट प्रॉफिट इक्वल टू 32,572 गुणिले 1 भागिले 2. म्हणजे काय येईल ते त्यांचं प्रॉफिट शेअर. आधी आपण भागाकार करूया. 32,572 भागिले 2. दोनाच्या पाड्यात बघा, बे के बे, बेसक 12, बे दुने 4, बे 8 16, इथे घेतो बेसक 12. म्हणजे 16,286. किती येतात? 16,286. ओके, भागाकार करून किती येतात? 16,286. म्हणजे 16,286 ह्याला आणि 16,286 ह्याला. बरोबर? भागाकार सगळ्यांना आला पाहिजे. आता बघूया हे 16,286 बरोबर आहेत की व्हेरीफाय करू. तर 6 आणि 6 12, चला 1 8 आणि 8 16 आणि 1 17, चला 1 2 2 4 आणि 1 5, 6 आणि 6 12, 32,572. दॅट मीन्स हा रेशो एकास 1 प्रमाणात बरोबर वाटला गेलेला आहे. बरोबर आहे? लक्षात येते? 32,572 एकास 1 प्रमाणात वाटायचं आहे. तर 1 अधिक 1 2. आधी 32,572 ला भागिले 2 करायचे आणि त्याच्यानंतर गुणुले 1 करायचे. गुणुले 1 किती येतात? तेवढंच येणार आहे, 16,286. पण आधी भागाकार करून घ्यायचे. ओके, क्लिअर झालं? 16,286. हे काय आपलं नेट प्रॉफिट विच इज ट्रान्सफर किंवा कॅरीड डाऊन टू दलाल्स करंट अकाउंट आणि राजास करंट अकाउंट. क्लिअर? आता हे जे करंट अकाउंट आहे ते आपण कुठे ट्रान्सफर करणार आहे? नेट प्रॉफिट करंट अकाउंटला. बाय इथे नेट प्रॉफिट लिहा, कोण सांगेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहा, काही फरक पडत नाही. सेम किती आहे? 16,286. 16,286. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं, ग्रॉस प्रॉफिट आलं 44,500. ट्रान्सफर केलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बंद केलं, नेट प्रॉफिट आलं 32,572. जे एकाच 1 प्रमाणात वाटून दलाल आणि राजाला डिवाइड केलं आणि ते त्यांच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर केलं. इथे करंट अकाउंट दिले म्हणून करंट अकाउंटला ट्रान्सफर केलं. पुढे आता आहे क्लोजिंग ऑफ करंट अकाउंट. बघा, राजाचं घेऊया. राजाच्या क्रेडिट साईडला किती दिसतात? 16,286 आणि 2,000 म्हणजे किती? 18,286. 18,286. ओके, 18,286 मधनं 1,500 गेले. 18,286 वजा
1500, 6, 8, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 7 झालं. 1 8 2 गेले 6, 16,786. ओके, किती आले? 16,786 रुपये. आता पुढे आहे इथे पण तेवढंच 18,286. आता दलालचं कॉलम क्लोज करूया, दलालचं करंट अकाउंट क्लोज करूया. दलालच्या क्रेडिट साईडला बघा, ब्रॉड डाऊन 2,000 आहेत आणि नेट प्रॉफिट 16,286. टोटल किती येते? 18,286. इथे टाका 18,286. 18,286 मधनं किती गेले? 4,000 गेले. किती येतात? 14,286. किती येतात? 14,286. त्याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन, स्टार मार्क, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, लक्षात येत आहे? करंट अकाउंट बघा, ओपनिंग बॅलन्स होता 2,000, नेट प्रॉफिट ऍड केलं 16,286, 16,286. याच्यातनं डेबिट साईडचे घटक वजा केले तर दलालचा बॅलन्स कॅरी डाऊन किती आला? 14,286. आणि राजाचा बॅलन्स कॅरी डाऊन किती आला? 16,786. जो कुठे आपण ट्रान्सफर करणार आहे? लायबिलिटी साईडला, कॅपिटलच्या खाली. करंट अकाउंट अंडरलाईन, दलाल आणि राजा. दलालची किती आहेत? 14,286 आणि राजाची किती आहेत? 16,786. ओके, 14,286 आणि 16,786. आउटरला टोटल किती येते बघा, 6 आणि 6 12, चला 1 8 ने 8 16 आणि 1 17, चला 1 7 आणि 1 8 आणि 2 10, चला 1 6 आणि 4 10 आणि 1 11, 31,072. 31,072. ओके, 31,072. परफेक्ट झालंय सगळं. ट्रेडिंग क्लोज केलं, प्रॉफिट अँड लॉस क्लोज केलं, करंट अकाउंट क्लोज केलं. आता येऊया आपण बॅलन्स शीटची लायबिलिटी आणि ऍसेट्स अकाउंट क्लोज करायला. ओके, ऍसेट्स, लायबिलिटीज. लायबिलिटीला बघूया. कॅपिटल, दलाल आणि राजा, आउटर कॉलम किती आहे? 30,000. करंट अकाउंट, दलाल आणि राजा, आउटर कॉलमला किती आहेत? 31,072. बरोबर, 31,072. नंतर प्रॉव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड 2,200 रुपये. आणि क्रेडिटर्स किती आहेत? 20,000. बरोबर, 1 2 3 4, 1 2 3 4. परफेक्ट. आता येऊया ऍसेट साइडला. ऍसेट साइड किती आहे बघा. डेटर्स किती आहे? 21,922. फर्निचर 4,250. मशिनरी 24,000. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 3,000. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 2,000. कॅश 3,000. क्लोजिंग स्टॉक 25,000. प्रीपेड इन्शुरन्स 100. झाले का सगळे घटक बरोबर? डेटर्स, फर्निचर, मशिनरी,
प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, कॅश, क्लोजिंग स्टॉक आणि प्रीपेड इन्शुरन्स. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. आता करा नेहमीप्रमाणे. लायबिलिटी साइड बघूया आधी. 2 7 2 2 3 3 3 6 7 8. 83,272. आता ऍसेट साइड बघूया. 2 7 9 10 11 1 12 झाला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 1 23 चले 2 2 2 4 5 6 7 8. 83,272. ओके. ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड दोन्हीही 83,272 ला टॅली होते. ती आधी आपण इथे टाकून देऊया. 83,272. 83,272. ओके. झालं टॅली छान पैकी. कुठे काय समजलं नसेल तर जरूर लगेच आपलं जेव्हा सेशन चालू असतं तिथे लगेच व्हॉइस मेसेज टाका. इकडे अडलंय तिकडे अडलंय. नॉर्मली काही अडायची गरज नाहीये. आधी पूर्ण सेशन व्यवस्थित शांतपणे सगळं बघा. त्याच्या आधी तो प्रॉब्लेम आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. ओके. जास्त लिहायला देणार नाहीये मी प्रॉब्लेम. तरी पण काही ना काहीतरी 8-10 प्रॉब्लेम तरी असतील ते लिहावे तर लागणार आहेत तुम्हाला. आधी लिहून घ्या मग सेशन चालू करा. माझ्या वर्डिंगकडे लक्ष द्या. कुठे कुठे काय काय मी बोलतोय तसं तसं शांतपणे पॉज करा, पोस्टिंग करा. नाहीतर आधी पूर्ण सेशन कंप्लीट करा आणि मग लिहायला सुरुवात करा. अगोदर खाडाखोड असेल. आपला असाइनमेंट एकच असणार आहे नेहमीप्रमाणे की आधी हा प्रॉब्लेम एकदा करायचा आणि परत तोच प्रॉब्लेम खाडाखोड न करता व्यवस्थित करायचा. ओके. दुसराच प्रॉब्लेम आहे. असाइनमेंट जास्त देत नाहीये कारण एक एक प्रॉब्लेम करायला कमीत कमी 40-45 मिनिटं लागतात. मान्य आहे पण ते सध्या तरी करावं लागेल. तुम्हाला आता अगोदरचे प्रॉब्लेम तुम्ही बिल ऑफ एक्सचेंजचे सोडवले असतीलच. आता पुढचे पण प्रॉब्लेम मी स्कॅन करून पाठवतो.